आता सर्वसामान्यांना आणि त्याचबरोबर यंत्रणांना सुद्धा अलर्ट मोडवरती टाकणारी एक महत्त्वाची बातमी बघूया। सोलापूरच्या एका तरुणाचा GBS म्हणजेच गुलियन बॅरे सिंड्रोम या रोगामुळे मृत्यू झालाय। सोलापूरचा तरुण पुण्यामध्ये CAचं काम करत होता। पुण्यामध्ये GBSची बाधा त्याला झाली आणि त्यानंतर तो आपल्या मूळ गावी गेलेला होता। हा तरुण बरा होऊन काही दिवसांपूर्वी अतिदक्षता विभागातून बाहेरही आला होता, पण श्वसनाचा त्रास झाल्यामुळे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। त्यामुळे गुलियन बॅरे सिंड्रोम याच्यामुळे तब्येत खालावल्यामुळे सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी त्याला भरती करण्यात आलेलं होतं, परंतु तरीही त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। गेल्या काही दिवसांपासून आपल्याला अनेक केसेस GBSच्या दिसतात, त्यातला हा पहिला मृत्यू। आपल्याला अधिक माहिती देतात आपल्या प्रतिनिधी शिवानी पांढरे। शिवानी, गुलियन बॅरे सिंड्रोमचे अनेक रुग्ण पुण्यामध्ये सापडतात हे कळत होतं, पण आता मृत्यूची सुद्धा एक केस कळतेय। आणखीन काय माहिती द्याल? पूर्वी मागील 3 ते 4 दिवसांपासून आपण या आजारासंदर्भात सातत्याने माहिती देतोय, अवेअरनेस सगळीकडे पोहोचवतोय। मात्र याच आजाराचा पहिला मृत्यू जो झालाय तो सोलापुरात झालाय। साधारण आपण बघायला गेलं तर CA हा व्यक्ती होता जो पुण्यातल्या धायरी परिसरात काम करायचा आणि त्याची तब्येत बिघडली 11 तारखेला तब्येत बिघडल्यानंतर स्वतःच्या घरी आपण जाऊन या सगळ्यावर उपचार घ्यायचं म्हणून तो सोलापूरला गेला। सोलापूरला त्याला जास्त त्रास व्हायला लागला, त्यामुळे त्याने अजून दवाखान्यात दाखवलं आणि याच सगळ्या दरम्यान त्याला गुलियन बॅरे सिंड्रोमचा बाधा झाल्याचं कळलं। त्याच्यावर उपचार सुरू होते ICU मध्ये। 5 दिवस त्याने ICU मध्ये उपचार घेतले। त्याची तब्येत खालावत जात होती, श्वसनाचा त्याला त्रास जाणवत होता आणि त्यानंतर आता काल संध्याकाळच्या सुमारास त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। GBSचा आतापर्यंतचा हा पहिलाच मृत्यू आहे, त्यामुळे सगळ्या नागरिकांनी आता काळजी घेण्याची गरज आहे। जर GBS झाला असेल किंवा तुम्हाला उलटी पोटदुखीचा त्रास जाणवत असेल तर आधीच प्रतिकार शक्ती कमी न होऊ देता आधीच त्याच्यावर उपाय करणं आता यावरचा पहिला उपचार असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे गेले 3 दिवस झाले आपण सातत्याने तेच सांगतोय नागरिकांना की जे पाणी असेल ते उकळून प्यावं आणि उघड्यावरचं खाऊ नये। पहिला मृत्यू झाल्यामुळे अर्थातच हा खूप धोकादायक आजार असल्याचंही बोललं जाते, अजून आपण कन्फर्म सांगू शकत नाही, पण पहिला मृत्यू झालाय आणि पुण्यात काम करणारा आणि सोलापूरचा मूळचा असलेल्या CAचा मृत्यू झालाय। धन्यवाद शिवानी। अर्थातच आपल्याला यंत्रणांकडनं औपचारिकरित्या या संदर्भात माहिती कळणं महत्त्वाचं असेल की कुठल्या पद्धतीची काळजी घेणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे कुठली सिम्पटम्स असतात, कुठल्या पद्धतीची लक्षणं असतात। मात्र सर्वांनी काळजी घ्यावी आणि उघड्यावरचं अन्न खाऊ नये, तसंच शक्यतो नॉनव्हेज खाणं टाळावं असंही डॉक्टरांनी सांगितलंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।